आयुर्वेदाच्या दृष्टीने डाएट नेमकं कसं असलं पाहिजे जर तुम्हाला वजन कमी करणं, वेट लॉस हा जर तुमचा मेन उद्देश असेल तर? बरं. मला खूपदा प्रश्न विचारला जातो, माझे स्टुडंट्स, अमेरिकन स्टुडंट्स आहेत, रीडर्स आहेत, पेशंट्स आहेत. आयुर्वेदामध्ये वेगवेगळे डाएट सांगितले आहेत का? हं. आयुर्वेदामध्ये पण वेगवेगळे डाएट सांगितले आहे. बरं. इंटरमिटंट फास्टिंग म्हण किंवा हे काही हो. इन्व्हेन्शन्स नाही आहेत. हं. आयुर्वेदाने फक्त नावं वेगळी दिली आहेत. बृहण आहार, रुक्षण आहार, लंघन आहार, याचा अर्थ लो कॅलरी डाएट. बृहण आहार हा हाय कॅलरी डाएट, रुक्षण आहार किंवा लंघन आहार हा लो कॅलरी डाएट. फास्टिंगचे विविध प्रकार सांगितले आहेत, डिटॉक्सचे विविध प्रकार आयुर्वेदामध्ये वर्णन केलेले आहे. आता अगदी कीटो डाएट आपण म्हटलं ते देखील कुठेतरी एक बृहण किंवा स्नेहन आहार आहे, कारण कीटोमध्ये तू बघशील तर मॅक्सिमम फॅट आणि प्रोटीनच खाल्लं जातं. तर अशा प्रकारचे डाएट्स आयुर्वेदामध्ये पण वर्णन केलेले आहे. फक्त मुद्दा असा आहे ना, आज कीटो डाएटबद्दल जर काही आपण वाचलं किंवा एखादी सेलिब्रिटी म्हणतीये की मी कीटो केलं आणि त्याचा मला खूप फायदा झाला, तर सरसकट 13 वर्षाची मुलगी, 18 वर्षाची मुलगा किंवा मध्यमवयीन माणूस सरसकट तो कीटो डाएट फॉलो करतो आहे. हं. असं करून नाही चालणार. लाईफ स्टेज हा पण एक मुद्दा खूप महत्त्वाचा आहे. ॲडोलसंट एज हे कीटो डाएटसाठी बनलेलंच नाही आहे. कीटो डाएट केल्यामुळे इर्रेग्युलर मेन्सेस किंवा कमी झालेले पिरियड्स घेऊन, इर्रेग्युलर पिरियड्सच्या तक्रारी घेऊन खूप पेशंट्स माझ्याकडे मध्यंतरीच्या काळात आलेल्या होत्या. आणि खूप खूप कळीचा मुद्दा आहे हा, की कुठलाही डाएट केवळ कुठली सेलिब्रिटी करतीये किंवा त्या डाएटचा कुठला तरी एक ट्रेंडिंग सुरू झालेला आहे म्हणून तो डाएट करता कामा नये.